हे सलामी बॅटरची जोडी आपण पाहतोय. सनी पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती मात्र येतील. दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. कर्जत टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जेवढे प्रेक्षक या स्पर्धेचा लाईव्ह आस्वाद घेत आहेत त्या सगळ्यांचं देखील मी मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. सरपंच चषक अर्थातच ग्रुप ग्रामपंचायत कोलारीचे विद्यमान सरपंच सन्माननीय महेश शेट वरे साहेब यांच्या नावाने खेळवली जाणारी स्पर्धा आहे आणि त्या सगळ्यांचं स्वागत आपण करूया. चला, पंचांचा मॅच ऑन होण्याचा इशारा. विश यू ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंपची लाईन वापरली जाते. टॅप करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये कोणतंच कोऑर्डिनेशन पाहायला मिळत नाहीये. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये मात्र फेकला गेला. जीवन 11 शिवतेज मोर्बे संघाचा विचार केला तर चौक परिसरातील संघ असेल, छत्रपती तमनाथ कर्जत तालुक्यातील एक बलाढ्य संघ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. चांगला चेंडू आहे. काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे सनी घाडगे या गोलंदाजाची. आणि तांबोळी सर, सनी घाडगे यांचा मी तुम्हाला उल्लेख नक्कीच सांगतो. आपण पोइंजे बारवई पोइंजेच्या मैदानावरती स्पर्धा पाहिली होती भारतीय जनता पक्षाची आणि सनी घाडगे या गोलंदाजाने शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल 4 धावा करून नव्हत्या दिल्या, त्या म्हणजे RSK एंटरप्राइजेस वयाळ संघाला. आणि त्यामुळे जीवन 11 शिवतेज मोर्बे संघ जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असतो आणि या गोलंदाजीचा हुकमाचा एक्का सनी घाडगे बॉलिंग ट्रॅकवर. प्रहार करण्याचा प्रयत्न यावेळेस सफल झाले होती. आउटसाईड द ऑफ स्टंपवरती गेले होते. स्वतःसाठी जागा बनवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मिड विकेट झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल केला गेला. अलॉंग द कार्पेटने आपण पाहतोय डीप मिड विकेटमध्ये खेळाडू होते. यावेळेस 2 धावा मिळतील आणि या टीमचं अकाउंट ओपन केलं जाईल. पारितोषिक या ठिकाणी नक्कीच आले. सन्माननीय मंगेश भाई राणे साहेब यांच्या माध्यमातून गणेश राणे यांच्या प्रत्येक झेलला 200 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी नक्कीच दिलं जाईल. मंगेश राणे साहेब यांनी हे पारितोषिक लगावलं आहे. यॉर्क लाईनचा बॉल, ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. खोलवर टप्प्याचे चेंडू, वार बॅक टू बॅक यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये मात्र यावेळेस नक्कीच पिच केले जात आहेत. सनी घाडगे, जसं नाव तसं काम. फक्त नाव माझं मोठं नाहीये तर माझं काम पण दमदार आहे हे दाखवताना बॉलिंग ट्रॅकवरती चांगली गोलंदाजी. प्रहार करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला कॅपमध्ये बॉल आहे, खेळाडू पाठलाग करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. सिंगल धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न होता परंतु अतिघाई आणि संकटात नाही असं म्हटलं जातं. कदम आपके जमेंगे तो रन आपके बनेंगे याचा उल्लेख आपण सातत्याने करत आलेलो आहोत आणि यावेळेस सिंगल धाव मिळते. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. संत आणि सावध सुरुवात म्हणावी लागेल. थोडंसं खेळपट्टी आणि मैदानाचा अंदाज घेताना बॅटर पाहायला मिळत आहेत. छत्रपती तमनाथ टीमचे अजूनही कोणताही अटॅक केला गेला नाही आहे. हो, यावेळेस थोडेसे स्लिप होत आहेत. आपण पाहतोय थोडेसे स्लिप झाले आहेत, त्यामुळे या ठिकाणी चेंडू पिच केला गेला नाही आहे. आणि असे मुवमेंट्स बरेचसे आपण क्रिकेटच्या खेळामध्ये पाहिले आहेत. बऱ्याचशा प्रेक्षकांची गर्दी आपल्याला मैदानाच्या चौफेर बाजूला पाहायला मिळते. जर आपण पाहिलं तर 2 स्टँड प्रेक्षकांच्या बसण्यासाठी देखील उपस्थित केले गेलेले आहेत आणि बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेताना पाहायला मिळत आहेत, कारण की स्पर्धा माना सन्मानाची आणि अभिमानाची आहे. आगळ्या वेगळ्या स्टाईलने फटका खेळण्याचा प्रयत्न, त्यांचा फुटवर्क जर आपण पाहिला तर थोडासा गोलंदाजाला कन्फ्यूज करणारा फुटवर्क वापरण्याचा प्रयत्न केला आहे. असं म्हटलं जातं की जर तुम्ही सरळ बॅटने धावा बनवू शकत नाही देन यू हॅव टू ट्राय समथिंग डिफरंट. काहीतरी वेगळं करण्याची गरज असते आणि तो प्रयत्न केला गेला परंतु त्या प्रयत्नामध्ये अपयश मिळालं गेलं आहे, कारण डॉट चेंडू मात्र फेकला जातो आहे. आणि डॉट चेंडूच्या बरोबरीने P1चं पहिलं षटक मात्र संपलं जाईल. स्कोर कार्डवरती धावा जमवल्या जातील, त्या म्हणजे 3 धावा बिनबाद. मैदानाच्या आतमध्ये आपण जीवन 11 शिवतेज मोर्बे संघाची मॅच पाहतोय. बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा आपल्याला लाईव्ह आस्वाद घेताना नक्कीच पाहायला मिळत आहेत. आणि अर्थातच आमचे नंदनपाडा बॉयज ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय रुपेश भाई खरिवले साहेब, एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व, नंदनपाडा बॉयज ग्रुपचे अध्यक्ष रुपेश भाई खरिवले साहेब यांच्या माध्यमातून जीवन 11 शिवतेज मोर्बे टीमला बऱ्याचशा शुभेच्छा आलेल्या आहेत. रुपेशजी खरिवले साहेब देखील या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून असेल. पहिलं षटक संपलं. 3 धावा स्कोरकार्डवरती जमवल्या गेल्यात. गोलंदाजीमध्ये आता परिवर्तन केलं जाईल. बघा, जीवन 11 शिवतेज मोर्बे टीम टाईम अलर्ट केलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा अवधी दिला जाईल. 4 षटकं 20 मिनिटांमध्ये पूर्ण होणं गरजेचं असेल, अन्यथा एक्स्ट्रा प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये शेवटच्या षटकासाठी घेतला जाईल. हे नियम आहेत आणि त्या नियमांवरती देखील आपण लक्ष द्यायचं विनंती असेल. जास्त प्रॅक्टिस करू नका. वेळ जर तुम्ही घालवला तर त्याची
अडचण तुम्हालाच होईल आणि त्यामुळे विनंती असेल की आपण खेळाला लगेच सुरुवात करायची आहे. प्रथमेश राणे येत आहेत. षटक क्रमांक 2ची सुरुवात केली जाईल. पहिला बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेस कनेक्ट होत नाहीये. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी फुलर लेनचे बॉल पिच केले जात आहेत. कोणतेच आत्तापर्यंत खराब चेंडू फेकले गेले नाही आहेत आणि हेच सगळ्यात मोठं कारण आहे की धावा तुमच्या टीमसाठी येत नाही आहेत. गोलंदाज जर तुम्हाला संधी देत नसतील तर तुम्हाला संधी निर्माण कराव्या लागतील, कारण संधी जर तुम्हाला मिळत नसतील तर संधी निर्माण करणं तितकंच महत्त्वाचं. प्रयत्न केले जात आहेत. यावेळेस स्लॉट मधला बॉल त्याला डिलिव्हर्ड केलाय बाहेरच्या प्लॉट मध्ये. एक फाईट आणि वातावरण टाईट. षटकार. चला बॉल द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. आयोजकांना विनंती असेल की आपण चेंडू मैदानाच्या आतमध्ये लगेच सुपूर्द करायचा आहे आणि या मैदानाचा उल्लेख आपण केला होता. अतिशय चांगलं मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. भाकरीचा पाडा या गावाचं हे मैदान आपण पाहतोय. तिन्ही बाजूला चांगली नैसर्गिक संपत्ती पाहायला मिळते. जर आपण मैदानाच्या चौफेर बाजूला पाहिलं तर चांगली वनसंपत्ती देखील आहे. बाजूला उल्हास नदी देखील आहे. 12 महिने वाहणारी नदी म्हणून त्या नदीचा उल्लेख केला जातो आणि अगदी नैसर्गिक वातावरणामध्ये या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. क्रिकेटसाठी पोषक वातावरण आहे असं देखील म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. षटकार याला षटकाराच्या बरोबरीने मात्र आता धावसंख्येमध्ये वाढ केली जाईल. 9 धावा मात्र स्कोर कार्डवरती आता जमवल्या जातील. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं बॉलिंग टीम ज्यांचा दबदबा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला, पण तो छत्रपती तमनाट टीमने देखील सांगितलंय हम भी कुछ कम नाही आहे आणि इथून मात्र आता धावांना जमवण्याचा प्रयत्न केला जाईल. बॅटर आपण पाहतोय राकेश भोईर ज्यांच्या बॅटमधून आत्तापर्यंत 9 धावा आल्यात. वैभव भोईर यांनी मात्र एक चेंडू खेळला, अजूनही एकही धाव त्यांच्या बॅटमधून येत नाही आहे आणि कुठे ना कुठेतरी मात्र आता फ्रंट लीडर म्हणून राकेश भोईर हे बॅटिंग करताना टीम छत्रपती तमनाट साडी पाहायला मिळत आहेत. 9 धावा स्कोर कार्डवरती जमवल्या गेल्यात. यावेळेचा बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅकवर्ड झोनमध्ये विकेट किपर थोडीशी चुकी करतायत. चांगलं कव्हरअप मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं आहे आणि कव्हरअप करणं देखील फार महत्त्वाचं. आपण नेहमी सांगत असतो घर हे दोघांचं असतं, ते दोघांनी आवरलं पाहिजे. एकाने पसरवलं तर दुसऱ्याने सावरलं पाहिजे आणि तसाच खेळ मैदानाच्या आतमध्ये देखील होतोय. एकाने चुकी केली, दुसऱ्याने सावरलं आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. यावेळेस बॅट फिरली जाते. स्लॉटमध्ये बॉल होतात. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला चेंडूवरती नजर ठेवावी लागेल आणि त्याच्यानंतर वेट वॉच टाईम अँड देन हिट असा गेम प्ले जर तुम्ही केला तर कदाचित धावा येतील. बीट टीमच्या कॅप्टनने संपर्क साधायचा आहे. बीट टीमचे कॅप्टन आपण संपर्क साधा, उपस्थित राहा हे सूचना असेल. इथून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. मागील बॉल आपण पाहिला एकदम फुलर लेंथचा होता ज्यावरती बीट केलं. हा बॉल आपण पाहिला थोडासा अकूट टप्प्याचा होता, लेंथ थोडीशी मागे केली, उसळी जास्त मिळाली आणि हा देखील बॉल बीट करताना पाहायला मिळतोय. चांगली शैली आहे गोलंदाज प्रथमेश यांची. यावेळेस लोवर फुलटॉस बॉल बनवलाय. ऑन साईडला जेलची शक्यता. खेळाडू येत आहेत परंतु ते बॉलवरती पोहोचण्याआधी चेंडू मात्र जमिनीवरती पडला गेलाय. नो मॅन्स लँडमध्ये बॉल टप्पा पडला. सिंगल धाव तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पूर्ण केली जाते आणि या सिंगल धावेच्या बरोबरीने षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. 5.00च्या सरासरीने बिनबाद 10 ही धावसंख्या आहे छत्रपती तमनाट टीमची. पाहुण्यांचं स्वागत केलं जाणार आहे. आयोजकांना विनंती असेल की आपण स्वागत करायचं आहे. सन्माननीय महेश शेठ राणे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल. महेश यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय महेश दादा राणे साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा, कारण गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि प्रत्येक पाहुण्याला यथोचित मान सन्मान देणं हे आपलं परम कर्तव्य आहे आणि आमचे आयोजक मंडळी अतिशय कर्तव्यदक्ष आहेत. प्रत्येक पाहुणा त्यांना यथोचित मान सन्मान या स्पर्धेमध्ये वेळोवेळी दिला गेला आहे आणि यापुढेही दिला जाईल. आणि सन्माननीय महेश शेठ राणे साहेबांचा सन्मान आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जातोय आयोजकांच्या शुभ हस्ते.
2 षटकांचा खेळ संपलाय. 10 धावा स्कोर कार्डवरती आहेत. अजूनही एकही गडी बाद झाला नाहीये. जमेची बाजू आहे टीम छत्रपती तमनाथ साडी, परंतु तरीही धावा तितक्याशा आल्या नाहीयेत जितक्या धावा यायला हव्या होत्या. आणि आता बॅलन्स इक्वेशनमध्ये मॅच आहे असं देखील म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. सनी घाडगे पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅकवरती येतील. पहिलं षटक त्यांनी फेकलं, 3 धावा दिल्या, चांगली गोलंदाजी केली आणि कर्णधाराने पुनश्च एकदा आता त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली आहे. वैयक्तिक दुसरं आणि टीमकडून तिसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सनी घाडगे. 2 षटकं आत्तापर्यंत संपली गेली आहेत. 2 षटकांसाठी तुम्ही 11 मिनिटाचा वेळ घेतलाय हे देखील लक्षात ठेवायचं आहे, कारण 4 षटकं 20 मिनिटं हे आम्ही तुम्हाला वॉर्न केलं होतं. जीवन 11 शिवतेज मोरबे टीम 2 षटकांसाठी 11 मिनिटांपेक्षा जास्तचा कालावधी घेतला गेला आहे आणि त्यामुळे आता 9 मिनिटांमध्ये 2 ओव्हर कंप्लीट करायच्या आहेत. यावरचा बॉल सुरुवात केली जाते आउटसाईड द ऑफस्टम्पची लाईन. पंच राजेंद्र भोईर सरांचा इशारा येतोय. यावेळेस व्हाईट बॉल असेल. अवांतर चेंडू तुम्हाला फेकायचे नाही आहेत. ॲज अन बॉलर आपण नेहमी सांगत असतो एखाद्या गोलंदाजाची सगळ्यात मोठी ताकद असते त्याची चांगली लाईन आणि लेंथ. एखादा चौकार षटकार जर तुम्ही खाल्ला तर तुम्हाला वाईट वाटणार नाही, पण वाईट आणि नो चेंडू हे कुठे ना कुठेतरी दडपण निर्माण करणारे असतात. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न, अगदी घुटना टेक आणि सिक्सर देक हा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅटच्या टोवरती बॉल कनेक्ट झाला आहे, प्रॉपर टायमिंग होत नाही आहे आणि यावेळेस देखील मात्र सिंगल धाव मिळाली जाईल. या मैदानाचा जर आपण विचार केला तर फार चांगलं मैदान आहे आणि या मैदानावरती आपण एक मानाची स्पर्धा पाहतो. आजची 3री रात्र आहे आणि अजूनही बऱ्याचशा संघ ज्यांचा सहभाग शिल्लक असेल. बॅट फिरली जाते. काय कमालीचा बॅट्सविंग आपण पाहिला तांबोळी सर, परंतु बॅट्सविंग चांगला असून चालत नाही. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट होणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि बॅट्सविंगची गोष्ट निघालीच आहे तर करंट क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं सगळ्यात फास्ट बॅट्सविंग जर कोणाचा असेल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आणि मला जर कोणाचा आवडत असेल तर लियम लिव्हिंगस्टन, इंग्लंड देशाचे एक स्टार ऑलराऊंडर आहेत. त्यांचा बॅट्सविंग जर आपण पाहिला तर फार खतरनाक आहे आणि लियम लिव्हिंगस्टन यावर्षी RCBमध्ये खेळताना आपल्याला IPLमध्ये पाहायला मिळतील. 22 मार्च RCB KKRची मॅच, इंडिया का अपना त्योहार IPL इंडियन प्रीमियर लीग 22 मार्चपासून देखील आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. फटका यावेळेस फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय. व्हाईट लाईनची गोलंदाजी केली जाते. कसून मारा, टिचून मारा, तिकट मारा आणि चिकट मारा ज्याला म्हटलं जातं आणि यावेळेस प्रत्येक बॉल ऑनलाईन ऑन पॉईंट डिलिव्हर केला गेला आहे आणि बॅक टू बॅक डॉट बॉल्स मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. चांगली गोलंदाजी सनी घाडगे, वेल डन. यावेळेस हा खराब चेंडू असेल. यस, पंच आमच्या दिशेने 2 हात समांतर करतील. सनी घाडगे जर तुम्ही चांगले चेंडू फेकत असाल तर वाईट चेंडू का हा सगळ्यात मोठा प्रश्न आता असेल. पण जो छत्रपती तमनाथ संघ हीच वेळ आहे, अभी नाही तो कभी नाही आणि आता मात्र तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. स्वतःची गुणवत्ता, स्वतःचं कौशल्य आता सिद्ध करावं लागेल, कारण जो असेल जिद्दी त्याला मिळेल प्रसिद्धी असं म्हटलं जातं. प्रयत्न केले जात आहेत, प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. अपयश यशाची पहिली पायरी आहे, परंतु वारंवार मोठे फटके खेळण्यामध्ये अपयश मिळालं जात आहे आणि यावेळेस देखील डॉट बॉलची बरसात बॅक टू बॅक मैदानाच्या आतमध्ये केली जाते आहे आणि छत्रपती तमनाथ टीम पूर्णपणे बॅकफूटवरती गेली आहे असे चिन्ह मात्र आपल्याला आता मैदानाच्या आतमध्ये दिसून येत आहेत. यावेळचा बॉल, वॉट अ बॉल, काय चेंडू फेकला गेलाय. अफलातून वेगावरती स्वार आणि त्याच्याच बरोबरीने चेंडूवरती असलेली अतिरिक्त उसळी बॅटर यांना बीट करताना पाहायला मिळाली. विकेट कीपर यांच्या हातामध्ये हाही चेंडू डॉट फेकला गेला आहे आणि या डॉट चेंडूच्या बरोबरीने षटक क्रमांक 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जातोय. स्कोर कार्डवरती धावा जमवल्या जातील. बॅटिंग करत असताना टीम छत्रपती तमनाथ संघाच्या बिनबाद 13 धावा. 18 चेंडूंचा आत्तापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय आणि छत्रपती तमनाथ टीम तुम्ही 13 बॉल डॉट खेळलेत आत्तापर्यंत, म्हणजे 18 चेंडू झालेत आणि 18 मधले 13 बॉल डॉट आलेले आहेत. म्हणजे कुठे ना कुठेतरी तुम्ही सिंगल डबल घेत नाही आहेत, तुमची स्ट्राईक रोटेशन होत नाही आहे, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट तुमच्या माध्यमातून खेळले जात नाही आहेत, प्रॉपर टायमिंगवाले फटके येत नाही आहेत आणि या अडचणी तुमच्या टीमला धावांना डिफेंड करताना डोईजर ठरतील. आता फलंदाजांना ओळखावं लागेल. ग्रामीण क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळता एकदा हारले तर तुम्हाला परत संधी मिळत नाही. प्रत्येक मॅच हे नॉकआउट असते ग्रामीण क्रिकेटमध्ये आणि जर तुमच्या संघाचं अस्तित्व तुम्हाला टिकून ठेवायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल आणि ती वेळ आली आहे छत्रपती तमनाथ टीमसाठी. आणि आता इथून देखील पारितोषिकांची बरसात होताना आपल्याला पाहायला मिळते. नरेश शेठ राणे
एखादे समर्थक मोरबे टीमचे आणि त्यांच्या माध्यमातून कोणत्याही खेळाडूंनी जरी झेल घेतली तरी नरेश शेठ राणे यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं बक्षीस मोरबे टीमच्या खेळाडूंना दिलं जाईल. गोलंदाजीमध्ये आता परिवर्तन. धीरज राणे आणखीन एक अष्टपैलू क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे आणि जेव्हा जीवन 11 शिवतेज मोरबे संघाचं नाव येतं तेव्हा धीरज राणे यांचं नाव घेतलं जातं, कारण त्यांचा खेळ यंदाच्या सीझनमध्ये फार कमालीचा राहिला आहे. बऱ्याचशा मैदानावरती आपल्या टीमला विजय मिळवून देण्यामध्ये या खेळाडूचा सिंहाचा वाटा राहिला आहे आणि तेच धीरज राणे आता बॉलिंग ट्रॅकवरती घेत आहेत. वैभव भोईर आत्तापर्यंत 6 चेंडू डॉट खेळले आहेत, अजूनही एकही धाव त्यांच्या बॅटमधून आलेली नाही आहे आणि आता त्यांना बॅट ओपन करावी लागेल. प्रयत्न करतात विकेट कीपर, चुकी करतायत. अशा प्रकारच्या चुका तुम्हाला करायच्या नाही आहेत. जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतो तेव्हा ॲज अन फिल्डर तुम्हाला त्यांची साथ द्यावी लागते, कारण की गोलंदाजाचा आत्मविश्वास जर तुम्हाला वाढवायचा असेल ना तर तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करावंच लागतं. विकेट कीपर यांनी चुकी केली आहे. जिथे डॉट बॉल होता तिथे एक एक धाव मात्र मिळाली जाते. परंतु छत्रपती तमनाट टीम म्हणेल धावा कशाही येऊत, पण धावा येणं गरजेचं आहे, कॉज वी नीड रन्स इन दिस टाईम. आणि त्यांच्यासाठी मात्र आता धावा कशाही येऊत, पण त्या आल्या तर मात्र कुठे ना कुठेतरी योग्य असेल. अटॅक आता करावा लागेल. कुठे ना कुठेतरी सीधी उंगली से घी नहीं निकला तो उंगली को टेढ़ा करना पडेगा. यू हॅव टू ट्राय समथिंग डिफरंट टू गेट रन्स. हे इक्वेशन असेल आता टीम छत्रपती तमनाटसाठी. प्रयत्न केले जात आहेत. फळी पुनश्च एकदा पेरली जाते आहे. परंतु तांबोळी सर आपण उल्लेख केला होता मगाशी क्रिकेटच्या खेळामध्ये ॲज अन बॅटर तुमच्याकडे सेन्सिबिलिटी, मॅच्युरिटी आणि पेशन्स या 3 गोष्टी अशा आहेत ज्या असणं फार महत्त्वाचं आहे. परिस्थिती कशी आहे त्याला अनुसरणं, मॅच्युरिटी म्हणजे मॅच्युरिटीच्या हिशोबाने खेळणं आणि त्याच्याचबरोबरीने पेशन्स पण क्रिकेटच्या खेळामध्ये फार महत्त्वाच्या आहेत. आणि या 3 गोष्टी जेव्हा तुमच्याकडे असतील तेव्हा ॲज अन बॅटर तुम्ही नक्कीच मोठे व्हाल. यावेळेस देखील प्रयत्न केले जात आहेत. यावेळेस देखील डॉट बॉल. करावं तर करावं काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न मात्र आता निर्माण झाला आहे. छत्रपती तमनाट टीम म्हणत असेल मोरबे टीमच्या गोलंदाजांना ये हात मुझे दे दो, कारण या हाताने काय कमालीची गोलंदाजी होती आहे. एकापेक्षा एक चेंडू आपण पाहतोय. जो गोलंदाज येतोय डॉट चेंडू फेकतोय, फलंदाजांना जागेवरती उभं ठेवण्याचं काम करतोय आणि इथून धावा मात्र येत नाही. धावांवरती लॉकडाऊन लागला आहे. यावेळेचा प्रयत्न स्लॉटमधला बॉल होता. स्टँड अँड डिलिव्हरचा फटका. 2 खेळाडूंच्या मध्ये होती दरार. चेंडू झालाय फरार. 100 सुनार की पण 1 लोहार की आणि हा चौकार 4. बीट टीमचे कॅप्टन संपर्क साधा. चौकार आलेला आहे. यॉर्कर बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. नशिबाची साथ मिळाली जाते आहे. नसीब साथ तो क्या बात. आणि बॅकवर्ड झोन मध्ये बॅक टू बॅकचा दुसरा चौकार 4. या दरम्यान आपण पाहतोय गुरुबा पंचायत कोल्हारेचे माजी उपसरपंच आमचे रोशनदादा मस्कर, त्याचबरोबर विद्यमान उपसरपंच पफेशदादा विर्ले आणि त्यांच्यासोबत आपण पाहतोय सोमनाथदादा विर्ले यांचं या ठिकाणी आगमन झालं. दादांना विनंती करतोय या पण व्यासपीठावरती आज पफेशदादा सुबुद्धीसहित या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅचचा आनंद या घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. या सर्वांचं करूया या व्यासपीठावरती मनापासून वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत. टॅबिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट कव्हरमधून बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये ट्रॅव्हल केला आहे. सिंगल धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस आपण पाहतोय एकच धाव मैदानाच्या आतमध्ये एकवटली जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने षटक क्रमांक 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. बॅटिंग करत असताना अजूनही छत्रपती तमनाट टीमने एकही विकेट गमावली नाही आहे, पण धावा आहेत त्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 23 विदाउट लॉस आफ्टर 4 ओव्हर. दॅट इज द टोटल फॉर टीम छत्रपती तमनाट. दरम्यान चंचे दादा आमचे या ठिकाणी उपस्थित झाले. या पण व्यासपीठावरती आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. या अक्षय आपलं वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये आता शिल्लक असेल. जय धुले, जय धुले जर आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर जरूर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. नितीन धुले, जय धुले जर आपण या व्यासपीठ मैदानाकडे असाल तर जरूर आयोजकांशी संपर्क साधा. प्रज्वल जाधव आता गोलंदाजी मार्कवरती येतील. शेवटचं षटक हाणामारीचं षटक असं म्हटलं जातं. बल्लेबाज आव देखते ना ताव बल्ला घुमाते रन बनाती आहे आणि आता या परिस्थितीमध्ये धावांची गरज देखील आहे.
पहिला बॉल आउटसाईड द ऑफ स्टंप, फुल टॉस पद्धतीचा चेंडू आपण पाहतो आहे, परंतु यावेळेस चेंडूला सोडून देण्याचा प्रयत्न केला आहे. नक्कीच ओव्हर द वेस्ट साईड या ठिकाणी पंचांनी रेफर केले. तिसऱ्या पंचांना थर्ड अंपायर DRSचा वापर केला जाईल, डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम, आणि तिसरे पंच आमचे KTCच्या क्लिअरिटी अँड क्वालिटीमध्ये चेक करतील आणि तुमच्यापर्यंत योग्य निर्णय अगदी काही क्षणांमध्ये पोहोचवला जाईल. इट इज नो बॉल. इट इज डेफिनेटली अ नो बॉल. ओव्हर द वेस्ट होता, कमरेच्या हाईटपेक्षा वरती होता बॉल, आणि त्यामुळे पंचांनी नो बॉल घोषित केलं. फ्री हिट असेल, उघडा डोळे पहा नीट, चेंडू आहे, फ्री हिट, सुवर्ण संधी आहे. सुवर्ण संधी होती. स्लॉटमधला बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलं जात आहे. काऊ कॉर्नरमध्ये खेळाडू येत आहेत, फंबल केल्यात, सिंगल धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जातो आहे. एका एका धावेचं महत्त्व क्रिकेटच्या खेळामध्ये फार मानलं जातं. एक एक धाव तुम्हाला वाचवायची आहे. स्कोर कार्डवरती जरी धावा कमी असतील तरी मैदानाच्या आतमध्ये मात्र इथून तुम्हाला धावांना वाचवण्याचे प्रयत्न वारंवार करावेच लागतील. यावेळेचा बॉल स्लॉटमध्ये मोठा फटका मारलाय, खेळाडू होते. व्हॉट अ कॅच, काय कमालीचं जजमेंट, वेल जज आणि वेल टेकन. फलंदाज होतील बाद. पहिला धक्का. फलंदाज मात्र या ठिकाणून आता बाद झाले गेलेत. नॅट क्रमांक 3 वरती अक्षय भोईर मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न. लोवर फुल टॉस बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केला जातो आहे. डीप कव्हरमध्ये खेळाडू येत आहेत. सिंगल धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी चित्याच्या चपळाईने आणि हरणाच्या गतीने मैदानाच्या आतमध्ये 2 रन्स यावेळेस मिळाले जातील. सिंगल डबल ज्याला क्रिकेटची लाईफ लाईन म्हटलं जातं. एकेरी दुहेरी धावा देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. चौकार षटकार येत नसतील, सिंगल डबल जर आले, स्ट्राईक रोटेट जर तुम्ही केली तर तुमचं स्कोरबोर्ड हे हलतं राहिलं जाईल. आणि तोच प्रयत्न मात्र पाहायला मिळतो आहे. देर आहे पण दुरुस्त आहे, आणि इथून मात्र आता धावा येताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली 28 आहेत. अजूनही जर चेंडू आपण पाहिलं 3 शिल्लक असतील. यावेळेस दांडी 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 केलीये गोल. गोलंदाज बनलाय पॉवरफुल. फलंदाजाची 32 गोल. फलंदाज बाद. मात्र आता किमान 1 ते 2 मोठे पटके खेचावे लागतील. 38 ते 40 धावा जर बनवल्या नाही गेल्या तर छत्रपती तमना टीम कुठे ना कुठेतरी धावांना डिफेंड करताना ते टोटल तुमच्या टीमसाठी मात्र डिफिकल्ट होऊन बसेल. जीवन 11 शिवतेज मोरबे टीम चांगल्या बॅटरचा भरणा आहे. छत्रपती तमना टीम देखील तितकीच मजबूत आहे, परंतु किमान 35 ते 38-40 धावा बनवणं महत्त्वाचं असेल. प्रयत्न केला जातोय. टप्पा पडला, चेंडू खाली राहिला आहे. अनएक्सपेक्टेड बाउन्स खेळपट्टीमधून आपल्याला पाहायला मिळतो आहे. सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं. टप्पा पडला, बॉल खाली राहिला म्हणजे सबमरीन डिलिव्हरी असते. यावेळेस डॉट बॉल येतोय, बिंदी गेंद
डॉट चेंडूवरती 0 अंक असतो आणि सिंगल शून्याला कधीच किंमत नसते. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज अटॅक करण्याचा प्रयत्न यावेळेस देखील फळी मात्र वाऱ्याच्या वेगाने फिरली गेली. कनेक्शन यावेळेस देखील होत नाही. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावला गेला आणि डॉट चेंडूच्या बरोबरीने मात्र 17 क्रमांक 1चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. जीवन 11 शिवतेज मोर्बे टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना छत्रपती तमनाट टीमने स्कोर कार्डवरती धावा जमवल्यात, त्या म्हणजे 28 धावा. आणि समीकरणाचा आपण जर विचार केला तर येणारे 30 चेंडू आणि जीवन 11 शिवतेज मोर्बे टीमला 29 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत, परंतु हे टार्गेट कसं चेस केलं जाणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहील. रफ अँड टफ मॅच होईल, काटेकी टक्कर होईल, कारण दोन्ही टीम मात्र तुल्यवान आहेत. एक चौक विभागातील बलाढ्य टीम आहे, एक टीम आहे कर्जत तालुक्यातील, आणि एक चांगली बॅटल होईल. 30 चेंडू आहेत आणि 29 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल, काय बिघडेल ऐकवण्यासाठी आपण बोलूया आमचे साथी समालोचक, अर्थातच या विभागातील गोल्डन व्हॉइस संदीपजी गायकवाड सर यांच्याकडे. थँक्यू.
पहिला चेंडू या ठिकाणी बॅकफुटला गेल्यात, फटका चांगला आहे. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. पहिल्या बॉलवरती चौकार 4. शेठ राणे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक मोरबे टीमच्या बॅटर्स यांना दिलं जाईल. कोणत्याही फलंदाजाने षटकार मारू दे, प्रत्येक षटकाराला या ठिकाणी 100 रुपये दिले जातील. आणि मंगेश शेठ राणे साहेब यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक सिक्सला 200 बरीचशी पारितोषिकं मात्र आता लगावली जात आहेत. यावेळेस पुनश्च एकदा कमालीचा फटका, तीच दिशा, ऍक्शन रिप्ले वाला शॉट, तोच दहशत आणि तोच दरारा, चौकार. मी त्यांना विनंती करतोय की आपण अतिथी मंचावरती येऊन विराजमान व्हावं. सन्माननीय भावेश कालेकर साहेब, विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं स्वागत असेल. बैक टू बैक चौकारांनी सुरुवात केली जाती है और ट्रेलर में पिक्चर को ख़त्म करने की कोशिश केली जाती है. आणखीन एक तशाच पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न. धीरज राणे यांची शैली बरीचशी प्रसिद्ध आहे. त्यामुळे सर जर आपण पाहिलं बऱ्याचशा मैदानावरती जेव्हा मी कॉमेंट्रीसाठी असतो, जेव्हा मी मोरबे टीमना पाहतो, धीरज राणे यांना अशा प्रकारचे शॉट खेळताना आपण बऱ्याचशा वेळी पाहिलेलं आहे. कारण तो त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे. फाईन लेग, लॉंग लेग, स्क्वेअर लेग या झोनमध्ये बऱ्याचशा धावा धीरज राणे यांनी सातत्याने बनवलेल्या आहेत आणि तसाच प्रयत्न केला गेला. पहिल्या 2 चेंडूवरती यश देखील मिळालं, जिथे 2 चौकार आले. पण तिसरा बॉल निर्धाव फेकत असताना गोलंदाज अनिकेत भोईर यांनी कमबॅक केलं आहे. रिव्हर्स स्वीप, दुधारी तलवार, लगी तो आबाद नाही तो बर्बाद असं म्हटलं जातं, परंतु यावेळेस कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉल घेतोय आणि आणखीन एक पारितोषिक आले प्रमोद शेठ राणे यांच्याकडून. बॅक टू बॅक 3 बॉलवरती 3 षटकार जर मारले तर तब्बल 500 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी मात्र आता नक्कीच दिलं जाईल. बरीचशी पारितोषिकं मोरबे टीमच्या बाजूने मात्र आता लगावली जात आहेत. यावेळेचा फटका, वा व्हॉट अ शॉट, काय कमालीचा फटका खेळलाय. CLASS क्लास, चौकार. स्कोरकार्डवरती 12 धावा जमवल्या गेल्यात आणि अजूनही जर आपण पाहिलं तर चेंडू या ठिकाणून शिल्लक असतील 25 आणि विजयासाठी गरज असेल 17 धावेंची. यावेळेचा फटका लॉफ्ट केलाय ऑन साइडला, बिग हिट. यावेळेस द बॅटर धीरज राणे ऑन फायर, ठोकलाय षटकार.
इथे नक्कीच छत्रपती संभाजी महाराजांचं गीत आपण या ठिकाणी नक्कीच ऐकलं आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा छावा पिक्चर जो आपण पाहिला संपूर्ण जगभरामध्ये नव्हे तर संपूर्ण विश्वभरामध्ये या छावा चित्रपटाला बरीचशी प्रसिद्धी मिळाली गेली आणि खरं तर छावा चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांनी सोसलेला 40 दिवसांचा नरकवास देखील दाखवला आहे. खरं तर देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था और महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था असं आपण सातत्याने ऐकत आलेलो आहे. आणि या छत्रपती संभाजी महाराज यांनी खरं तर धर्म कधीच झुकून दिला नाही. धर्माची जी मान असतो, धर्माचा आत्मसन्मान जो असतो तो कधीच झुकू दिला नाही. स्वतः ते त्या ठिकाणी पूर्णपणे विलीन होऊन गेले, परंतु खरं तर धर्म आणि त्या धर्माचा मान त्यांनी कधीच मिटून दिला नाही, कधीच खाली पडून दिला नाही. आणि छत्रपती संभाजी महाराज प्रत्येक धर्माचा आदर हा आपण केला पाहिजे, परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी कसं लढावं, कसं जगावं हे आपल्याला नक्कीच शिकवलं. आणि तो चित्रपट आपण सगळ्यांनी पाहावा. ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की जे आपले पूर्वज होते त्यांनी जी मेहनत केलेली आहे, त्यांनी खरं तर आपल्यासाठी जे कार्य करून ठेवलेलं आहे त्याची महती आपल्याला करणं देखील फार महत्त्वाचं आहे. कारण आज आपण या महाराष्ट्र भूमीमध्ये राहतो आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये राहत असताना या मराठी मातीची जाणीव आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असावी. त्यासाठी आपल्याला तो चित्रपट पाहून त्या गोष्टी ज्या आहेत त्या आत्मसात करणं पण महत्त्वाचं आहे. अठरा धावा मात्र आता या ठिकाणी नक्कीच स्कोर कार्डवरती आल्यात. अजूनही विजयासाठी 11 धावांची गरज आहे. 3 बॉल 3 सिक्सला 1000 आलेले आहेत. नरेश शेठ राणे यांनी 2500 लावलेले आहेत आता, पण आता 3 षटकार येऊच शकत नाही, आता 2च येतील, त्यामुळे 2ला लावायला पाहिजेत कारण आता धावाच तेवढ्या आहेत. बॉल निघून चालला यावेळेस लॉंग लेग सीमे रेषेच्या पलीकडे. संदीप गायकवाड सरांचा 4 धावांचा इशारा, चौकार येतोय. मॅच मात्र आता सोपी केली आहे या ठिकाणी. फुल टॉस बॉल, यावेळेस टॅपिंग क्रिकेट, यावेळेस सेन्सिबल बॅटिंगचा नजराणा मैदानाच्या आतमध्ये पेश केला जातो आहे. पोष करो आणि खुश रहो अशा प्रकारचा फटका आपण पाहिला. आमचे राजू देशमुख जे आहेत आत्नोलीचे, त्यांच्या माध्यमातून जो षटकार लगावला धीरज राणे यांनी, त्यांच्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी नक्कीच आलेलं आहे. ते गुगल पे त्यांना नक्कीच केलं जाईल. एक धाव येते. एका धावेच्या बरोबरीने मात्र आता 23 धावा स्कोर कार्डवरती बनवल्या गेल्यात. विजयासाठी मात्र आता फक्त 6 धावांची गरज असेल. सोपं आव्हान झालं आहे. एक फाईट आणि पूर्णपणे मॅच मात्र जीवन 11 शिवतेज मोर्बे टीमच्या बाजूने जाईल, परंतु अजूनही जर तुम्हाला मॅचमध्ये परत यायचं असेल तर आता इथून प्रयत्न करावे लागतील. अजूनही तुम्ही कमबॅक करू शकता. जोपर्यंत शेवटची धाव बनवली जात नाही, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडला जात नाही, तोपर्यंत कोण जिंकेल आणि कोण पराभूत होईल हे मात्र चित्र स्पष्ट होत नाही. आणि अजूनही मॅच आहे. छत्रपती तमनाथ संघ प्रत्येक बॉल डॉट टाकायचा या विचाराने जर तुम्ही प्रयत्न केले तर अजूनही तुम्ही कमबॅक करू शकता, पण तुमची आत्मशक्ती किती मजबूत आहे हे तुम्हाला आता दाखवावं लागेल. यावरचा बॉल ड्राईव्ह केलं जातं ऑन साईडला. आता सिंगल डबलचा गेम प्लेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही फलंदाजांनी ओळखलं मॅच मात्र इझी झाली आहे आणि मॅच जिथे सोपी झाली आहे तिथे मात्र आक्रमण करण्याची गरज नाही आहे, कारण परिस्थितीनुसार खेळ करणं एका चांगल्या फलंदाजाची निशाणी असते. आणि तोच खेळ दाखवताना धीरज आणि त्यांच्या समवेत शुभम हे 2 बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतील. हलक्या हाताने यावेळेस देखील टॅपिंग क्रिकेट, रिस्की रन. गोलंदाजाने चेंडू फील्ड केला असता पहिल्या अटेम्प्टमध्ये तर रनआउटची संधी मात्र निर्माण झाली असती, परंतु जर तरचं क्रिकेट नसतं, पण जर तर शिवाय क्रिकेटही नसतं हे देखील मात्र आपण बऱ्याचशा वेळा ऐकलेलं आहे. सिंगल धाव इथून देखील मिळते. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर 3 बॉल 3 सिंगल्स आपण पाहतो आहे. यावेळेचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलं जातं आहे. हलक्या हाताने मात्र मिड विकेट झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल केला आहे. यावेळेस देखील मात्र 1 धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल आणि एका धावेने आता धावसंख्या पोहोचली जाते आहे.
26 या आकड्यावरती विजयासाठी फक्त 3 धावांची गरज. रिव्हर्स स्वीप या ठिकाणी मारण्यात मैदानाच्या आतमध्ये केला गेला होता. यावेळेस करेक्शन प्रॉपर होत नाहीये. सिंगल धाव यावेळेस देखील आलेली आमचे राजू देशमुख आत्नोलीचे यांनी मात्र धीरज यांच्यासाठी 100 आणि जे 12th मॅन आहेत मोरबी टीमचं त्यांच्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस दिलेलं आहे. यावेळेस स्कोर कार्डवरती आता धावा मात्र पुढे सरसावल्या जातील. 27 षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये मात्र संपला गेलाय आणि आता समीकरण बनेल. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी मात्र फक्त 2 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. चला 18 चेंडू आणि आता 2च धावा बनवायच्या आहेत. त्यामुळे आता जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती असेल. कारण जर इथे वेळ वाचला तर पुढच्या मॅचेस लवकर पूर्ण होतील. कारण मॅच मात्र वेळेअभावी पूर्ण झाल्या पाहिजेत. 8 मॅचेस आजच्या रात्रीमध्ये होत्या. पहिली मॅच तब्बल 1 तास उशिराने सुरू झाली आहे आणि त्यामुळे आपल्याकडे आता वेळ कमी घ्या. 18 बॉल 2ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो जर्सी क्रमांक 333 गौरव यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत. 333 जर्सी क्रमांक आपण पाहिला होता क्रिस गेल. यस, युनिव्हर्स बॉस क्रिस गेल. हलक्या हाताने यावेळेस उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये गेलाय. खेळाडू पाठलाग करतायत. वाह, व्हॉट अ कॅच, वेल जज अँड वेल टेकन. कॅच ऑफ द मॅच, फलंदाज बाद. गणेश राणे यांना पाठवलंय कारण आता 2च धाव्यांची गरज आहे. हा बॉल चांगला चेंडू आहे. टप्पा पडलाय. अक्षरशः लेग कट होताना बॉल, डॉट चेंडू. चला नेरळपाडा टीमचे कॅप्टन आणि मालेगाव टीमचे कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधा. षटकार मारला संदीप शेठ ठाकूर यांच्याकडून 500 आहेत परंतु बॉल हवेत गेलाय. षटकार मारण्याच्या नादामध्ये लालच बुरी बला होतीये आणि इथून फलंदाज बाद. षटकार मारला तर रोहित राणे यांच्याकडून 500 दिले जातील. बॅकफुटला गेल्यात. हलक्या हाताने यावेळेस दिशा दाखवण्याचा प्रयत्न फलंदाज राकेश राणे यांनी ओळखलाय. रोहित राणे यांचे 500 नको पण 1 धाव पाहिजे कारण विकेट गेली तर मग वांदे होतील आणि त्यामुळे सिंगल धाव आता त्यांनी घेणं योग्य समजलेलं आहे. आणि 1 धावेने मात्र स्कोर इज लेवल होतो. आता पहिल्या सत्रामध्ये 28 झाल्या होत्या, दुसऱ्या सत्रामध्ये आत्तापर्यंत 28 झाल्यात आणि आता फक्त 1 धावेची गरज आहे. ती म्हणजे टीम मोरबे संघाला विजयाच्या दरवाजावरती उभे आहेत. फक्त 1 धाव, 1 धाव. परंतु इथून देखील दांडी 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 केली है गोल. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त आणि फलंदाज बाद.
आपण पाहू शकाल गोलंदाज पुनश्च एकदा तयार. चांगली गोलंदाजी केली. गौरव यांचं कौतुक करूया. या मॅचचा चेंडू हा निघून जाईल. यस, एक धाव मात्र इथून पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या बरोबरीने मात्र सामना संपलाय. जीवन 11 शिवतेज मोर्बे टीम बनली आहे विनर ऑफ द मॅच. वेल डन, वेल प्लेड. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक, टफ लक, बेटर लक नेक्स्ट टाइम टीम या ठिकाणी छत्रपती तमनाथ असं आपण त्यांना म्हणूया. सहभाग घेतला तमनाथ टीम त्याबद्दल त्यांचा आभार आणि या ठिकाणी विजयी झाला मोर्बे टीम त्याबद्दल आपलं अभिनंदन. वेल डन.